मला सांगितलं मी मुंबईत गेलं तरी तुम्हाला आरक्षण पाहिजे, आंतरराष्ट्रीय असलं तरी आंदोलन पाहिजे, मी कुठेही करू, तुमच्या लेकराचं कल्याण करेल ना. माझ्यावरती समाजाने फक्त प्रामाणिकपणामुळं, समाजाशी गद्दारी न केल्यामुळं आयुष्यात समाजाच्या विरोधात शब्द वापरला नाही राजकारणासाठी. म्हणून पश्चिम महाराष्ट्र इतिहास घडवला आहे. पश्चिम महाराष्ट्र अर्धा राहिलाय, परेशान करायला आम्हाला, आमच्याकडे पण या, आम्ही वाट बघतोय. पण मी माझ्या सगळ्या मायबापांना सांगतो, मला पश्चिम महाराष्ट्रात आता राहिलेल्यात येता येत नाही, तब्येत खराब आहे. मराठवाड्यातही शक्यतो दौरा होईल का नाही माहित नाही, पण लय आग्रह धरलाय, तब्येतीवर शेवटी अवलंबून आहे. विदर्भातल्या बांधवांना माझं हेच सांगणं आहे, जर माझं येणं झालं नाही तर तुम्ही आपण आपल्या गावात बैठका सुरू करा, कोणाची वाट बघू नका. आमच्याकडे येऊ नये आला म्हणून बैठक नाही घेतली, घराघरात जा आणि सगळ्यांना सांगा 29 ऑगस्टला अंतरवालीत जायचं. यावेळेस शेवटचा निर्णायक लढा करायचा. मराठ्यांची एकही मागणी म्हणतोय मी माग ठेवायची नाही. तुमचं काय? ते काही अभ्यासक येणार आहेत, ज्यांनी तुम्हाला तुमच्या मताशी सहमत नव्हते मुंबईमध्ये किंवा इतर ठिकाणी, त्यांनी सोशल मीडियावरती लिहिलंय की ते येणार आहेत म्हणून. नीट वागायचं असलं तर यायचं नाही, तर इकडे यायचं नाही. मी मीडियात तेच सांगितलं, इकडे यायचं नाही. रात्री पण सांगितलं, आपल्याकडे चोरून लपून काय नसतं. तुम्हाला काय समाजाच्या विरोधात बोंबलायचं, तुम्ही तिकडे राहूनच बोंबलू शकता, काही अडचण नाही. तुम्हाला मराठ्यांचे लेकराच्या अन्नात माती कालणारे, विष कालणारे ओबीसीचे काही लोक लागतायत, तर इकडं मराठ्यात काय आहे? मग ते कोण कोण असते ते सगळेच या काला म्हणत नाही. आणि मी ओळखीत नाही आड द्यायला तरी म्हणतात आम्ही यावं सांगितलं होतं, आम्ही तेव्हा सांगितलं होतं आणि आमचं ऐकलंच नाही. आता तुम्हाला ओळखीतच नाही. मी आता मला कळायला लागलं हे अभ्यासक आहेत म्हणून. आणि जे अभ्यासकाला देता आलं नाही ना, ते आम्ही गरीब लोकांनी दिलंय. फक्त मी जीव याच्यासाठी लावतो की समाजाचा भाग येते बिचारे. काही संघटना, काही अभ्यासक, काही समन्वय जीवाचं रान केलं या बिचाऱ्यांनी समाजाला मिळावं म्हणून. सरकारनं त्यांचं कधीच ऐकलं नाही. तर मग माझ्या लक्षात आलं आपल्या माध्यमातून त्यांचं चालू. किती प्रामाणिकपणा पाहिजे याच्याशिवाय, किती प्रामाणिकपणा पाहिजे याच्यापेक्षा. मी ठरवलं की बिचारे अभ्यास सांगतेत, पुस्तक वाचून वाचून परेशान झालेत, काही काही मथरे झालेत आमच्या. नाही ऐकलं या सरकारनं, म्हणजे 40 वर्षाच्या 50 वर्षाच्या सरकारमध्ये. आता चला ना आपण सन्मान देऊ, आपण त्यांचं म्हणणं मांडून पुढे चालू. पण काहीला आता 2 खेळी खेळायचे असतात. 2 खेळीवाला आम्ही इथून पुढच्या काळात टिकून देणार नाही. मराठा समाज बी त्यांना गिनणार नाही. मग मी पण नाही. ही शेवटची संधी त्यांना मीडियाच्या माध्यमातून सांगतो, ही शेवटची संधी. एकच बाजू धरायच्या, तिकडचं ज्ञान इकडं पाजळायचं नाही, सरकारचं ऐकून. परत इकडे यायचं म्हणायचं गेलो नाही, त्यांच्या पांगेला नाही खेळ ईद असते टोले. मग असं आहे की तुम्ही तुमचे भाषण आम्ही आताच्या दौऱ्यातले ऐकले, त्या दौऱ्यामध्ये तुम्ही असं म्हटलात की सगळं शेवटीचं जे मिळालं नाही तुम्हाला जे काही, तर त्याचं सगळं खापर तुम्ही अभ्यासकावरच फोडलं. हो हो म्हणतेत, हो हो म्हणतेत आणि नंतर काय असं करतात. मग आज अभ्यासक कसं येतील असं जर तुम्ही त्यांच्यावर खापर फोडत असाल तर? आणि मग नाही म्हणत नाहीत कसे राहायला तुम्ही नाहीत कसा. मी सगळं साक्षीदार आहे. मी का खोटं बोलतो? मीडियाच्या समोर विचारतो मी कवा बी. सोडू का उपोषण? ते काय आहे, तुम्ही कंदुरी बघितलेली बोकडाची? बोकडाची कंदुरी हे काय करते बघा, ती कापेनारा हे असतो खाटी, तो काय म्हणतो पाणी पाहिजे तो बोकडाला आणि मग तो कापू का. आता जेनी चालिलंय बोकड कापायला, ते म्हणतो हा कापेव ना पटकून. पाप कोणाला? जो कापेवर मानला त्याला. कापणाराला काही टेन्शन आहे का? तसं मी याला विचारतो राव दरबारींना, येईन केलं मग बकरा बळी हेच सांगत येत. हा लय छान हो, हा 1000 होणे नाही तेच म्हणते. तरी विश्वास ठेवतो तुम्ही. मला गरीबाचं कल्याण करायचे. करा बाबा काहीतरी, पण विश्वासानं करा समाजाच्या. तुम्ही नेत्याकडे बी जाणार आणि इकडे बी येणार, तर नेतेच ऐकून तुम्ही इकडे मग दूषित वातावरण होतं. तसं होतंय मा बकरा गर्दीत. मी प्रत्येक वेळेस विचारलं, आता विचारलं ह्या टायमाला सुद्धा, एसओपी अमकं तमकं बरोबर आहे का? एकदम बेस्ट टाइम आहे.
म्हणलं तुम्ही उपोषण सोडल्यावर माग उद्या मीडियाचं पुन्हा काढा. म्हणलं उपोषण सोडल्यावर पुन्हा 7-8 दिवसांनी तुम्ही उलटच म्हणता बरं का. त्याच्यापेक्षा मी सोडितच नाही. नाही म्हणले लय बेस्ट आहे. 1.5 घंटा चर्चा केली म्हणले आम्ही आलेल्या शिष्टमंडळाची. काहीच हरकत नाही. याच्या अगोदरचं सांगतो आपण. ते झालं. मुंबईत जे आर घेऊन आलो हेच हॉस्पिटल आहे. इथं आल्याच्या नंतर 6 दिवस मला काही सुधारलंच नाही. 7व्या-8व्या दिवशी 7-8 जण आले अभ्यास XYZ आले म्हणलं मी विखे पाटला तिथं बोललेलो जे आर सुधारित करायची वेळ आली तर करावं लागल. म्हणले ओके करणार. मग 7-8 जण अभ्यासक आले की ते भेटायला आले. पण मी बोलता म्हणलो बाबा जे आर व्यवस्थित आहे का बघा, काही दुरुस्त्या करायच्या असल्या सुधारणा करू. ते काय म्हणतात मला, हो आम्ही त्यासाठी चालतो. आता काय करायचं, आमच्याकडे मोठा सनदी अधिकारी मोठा, आणि त्यांनी जे आर पण काढलेले मंत्रालयात याच्या अगोदर, आणि विभाग आयुक्त पण होते. आणि मला काही हरकत नाही ना. माझा तुमच्यावरती विश्वास नाही असं नाही. तुम्हाला जी बदल करायचा ती करा, काही म्हणणं नाही माझं. सुधारित करून घेऊ आपण. जावा मग म्हणलं जा. गेले सनदी अधिकारी 10-10:30 गेले सकाळी. मला वाटतं 7:45च्या टायमाला संध्याकाळी माघारी आले. हे म्हणले साहेब म्हणले असा जे आर होणं नाही, मराठ्यांचं आयुष्याचं कल्याण. छान. म्हणलं मग ठेवायचा का. म्हणे बोलायचंच नाही शब्द. माझं साक्षीदार आहे का तेच अभ्यासक 6 त्यातले. आता तेच म्हणते यावं झालं आणि त्यावं झालं. सनदी अधिकारी तुमचाच. इथं आल्यावर मला नाव सांगितलं, दोस्तर नाही सांगितलं. प्रश्न तोच आहे ना की तुम्ही सगळ्या अभ्यासकांना बोलवता आणि परत त्यांच्यावरच खापर फोडवता. आता येतील का. आमचं म्हणणं हे की अभ्यासक येतील का. आणि त्याला दुसरा प्रश्न असा आहे की आता आलेले अभ्यासक वेगळे असते तर सोडायच्या वेळेला आलेले अभ्यासक वेगळे असते. आता मी तरी काय करू, ते तर घरी जाऊन झोपते. बायकोचा फोन आला, पोरगा शाळा सोडायचं होतं, बोटाचा वासून घ्यायचा होता. मग काय कर राव. मग मी मारतो झकीकडे, उपोषणाला बसतो, रक्त जाळीतो, जीव जाळीतो. आणि टायमाला ते कुठेतरी निघून गेले असते. फीस भरायची, नामकच करायचं, यावंच निघून सोडायचं. आणि त्याचं दुखत होतं म्हणून दवाखान्यातच गेलतो. आणि मग मला युसर थांबलेत नाही. आता तुला युसर थांबायचं का आता पुन्हा. मग हे असलंय. खरं बोललं की सख्या आईला राग येतो तसं खेळी आता येऊ. तुम्ही नाहीत करावं साक्षीदार. तुम्हाला सोडून काय करतो राव मी माझ्या गरीबाच्या कल्याणासाठी लढतो. आता वारंवार बदलले त्याला मी काय करू. काय अभ्यासकाच सांगितलं मी तुम्हाला, जीव चालला राव त्यांचा. शपथ सांगतो जीव चालला अक्षरशः समाजाला मिळावं. काही समन्वयकांनी उभा हयात वायाला घात की आपल्या समाजाचंच लेकराचं कल्याण करायचं. कित्येक तरी संघटना आहेत आमच्या की उभ्या हयात रस्त्यावर आहे समाजाला मिळावं. पाटील एक चर्चा यावेळेस अशी आहे, देवेंद्र फडणवीसचं टार्गेट तुमचे नेहमीच राहिलेले आहे. मात्र यंदा लिस्ट वाढलेली आहे. एकनाथ शिंदे झालेले, आता संजय शिरसाट झाले. खास करून बावनकुळेंबाबत तुम्ही खूप पर्सनल लेवलवर जाऊन टीका करतायत, अशा पद्धतीचं बोललं जातं. त्यांनी पर्सनल वाटोळं केलं आमचं समाज, म्हणून पर्सनलवर जाणार. त्या माणसाबद्दल ते शब्द आहेत माझे. या माणसाला जर फोन लावला तर 4 मिनिटं सुद्धा लागू देत नाही समोरच्याचं काम करायला. शक्तीपीठ महामार्गात त्याचा अनुभव आहे. म्हणून बोललो. तोच माणूस पर्सनल वाटोळं करायला लागला आमच्या जातीचं. त्यांना जातीवाद करायची अजिबात गरज नव्हती. मराठ्यांवर अन्याय करायची अजिबात गरज नव्हती. अजिबात काही संबंध नाही त्यांचा आमच्याशी. आमच्या व्हॅलिटी रद्द करायचा काय अधिकार नाही. आणि मी समाजाचा आहे. तुम्ही जे म्हणलात ना, यावेळेस शिंदे साहेब सुद्धा बोलले, जे चुकलं ते मी सोडणार. माझ्या जातीला पेक्षा मी कोणालाच मानत नाही मोठं. ते भलं जी किंमत मोजायची ती वेळी. यांनी लयच समाजाला बोलल्यामुळं, फडणवीसांना आणि शिंदेना बोलल्यामुळे यांना लयच लागला असत. आणि हे जर जास्त वाटोळं करणार राहतील मराठीचं तर आम्ही याचं राजकारणात पुरं वाटोळं करून टाकतो. आमचं वाटोळं तर आम्ही यांचं सुद्धा वाटोळं करतो. यांना वाटतं सत्ता आमच्या हातात आहे. तो लयच बोलला ना, आता प्रमाणपत्र रद्द करायचे, मराठीचे प्रमाणपत्र द्यायचे नाही. ही जर खुन्नस तुम्ही धरली की आम्ही खुन्नस धरली, तुमचा एक बी नाही होऊ द्यायचा. भले मग ते दुसरे ओबीसीचे कोणाचे आले तरी चालते. मग ते पण तुम्ही दोघं बी ध्यानात ठेवा. हे तुम्ही आतापर्यंत अनेक जे आर काढून आणले. आज संभाजीनगरमध्ये जे उपोषणाला बसले त्यांचं एक आंदोलन आहे. आतापर्यंत जे जे आर मिळाले त्याची ती गोळी करणार आहे आणि आमची कशी फसवणूक झाली असा आरोप आहे. चला पुढे घ्या. तुमच्या आंदोलनानंतर अनेक ओबीसी संघटनाही आंदोलन करण्याच्या याच्यात घोषणा झाल्या आंदोलनाच्या, त्याबाबत
काय झालं? ओबीसी पण आंदोलन करणार आहे तुमच्या आंदोलनाला. त्यांना काय धंदा आहे? नेते ओबीसी नाही, ओबीसी नाही, हा नेते. हा फक्त नेते, ओबीसी नाही बिचारा. आम्ही बळच कधी धनगरांना दुखवलेलं नाही. लेकरं गरिबांचे कल्याण झालं पाहिजे ना. मायक्रो ओबीसीला दुखवलं ना, बंजारा समाजाला दुखवलं ना, आदिवासी समाजाला दुखवलं ना, आम्ही कुठल्याच समाजाला दुखवलंय ना, कोणाला. यांना यांच्या राजकीय पोळ्या ओबीसीच्या जीवावर भाजायच्या. हेच आंदोलन जर धनगर समाजाला एसटी आरक्षण मिळवण्यासाठी जर केलं असताना आज गरिबांच्या लेकरांचं आयुष्याचं कल्याण झालं असतं. तिथं ताकद लावा. ही इकडे ताकद लावून तुमचा काय उपयोग नाही. मी पुरी ताकद तुमची वायाला घालणार आहे. असा एक वर्ग आहे ग्रामीण महाराष्ट्रात ओबीसी मध्ये. गरीब लेकरांच्या मराठ्यांच्या जर नोंदी सापडल्या असल्या तर गरिबांच्या मराठ्यांच्या लेकराचं कल्याण झालं पाहिजे. इतकी साफ नियत आजही ग्रामीण भागातल्या ओबीसी मध्ये आज पण एकदम साफ नियती त्यांची. अजिबात मराठ्यांच्या विरोधात नाही जायचं. गरिबांचे लेकर आहेत, कल्याण होऊ द्या. आपल्या लेकराचं कल्याण झालं ना तसं त्यांचंही होऊ द्या. त्यांच्या नोंदी सापडल्या. मुद्दाम मोगम इकत भांडण घ्यायचं नाही, मराठ्यांना विरोध करायचा नाही. इतका स्वच्छ आणि प्रामाणिक आजही गावखेड्यात ग्रामीण महाराष्ट्रात ओबीसी समाज आहे. आजही आम्ही दोघं एकमेकात हसतोय खेळतोय. हे सत्य आहे. आता काय नेते आणि ते बी काय ओबीसी नाही, ठराविक जातीचे लाभार्थी टोळीचा ऐकून पडलीचा करणारे. वडेट्टीवर असं म्हणतात की मराठवाड्यात 85% कुणबी प्रमाणपत्र 357 जातींनी ओबीसीत राहायचे तर नाही ठरवलं पाहिजे. बोगस कागदपत्राच्या आधारे जागा बळकवण्याचा प्रयत्न होतोय. बैठक भरवली, पुढची रणनीती ठरवू. ते तर काय नुसतं बैठकाच कवर घेतंय का? सगळं वासुदेव करून ठेवला काँग्रेसचा त्यांनी. आयले हे जर लोक नसते त्या काँग्रेसमध्ये, ते काँग्रेस महाराष्ट्रात राहिले नसतं कारण बेसन मतदार असतं काँग्रेस. ते थोरात घरा नाही, ते तिकडचं कदम घरा नाही, मला वाटतं चव्हाण घरा नाही, तिकडचं इकडं देशमुख घरा नाही. हे घराणे आहेत म्हणून तरी बरं आहे. पटोले घरा नाही. हे तर कार्यक्रमच वाजवला असते द्या दुपारात. काँग्रेसचं ठुलं नसतं. याला हे नेमकं ओबीसीचं का काँग्रेसचं याचाच मेळ लागा नाही. कोणती तरी एक बाजू धर कोणती तरी. धन्यवाद. आपल्याला मोडून काढावाच लागतोय. त्यांना आता 28 तारखेपर्यंत वेळ दिलाय. त्यांनी दिलं आहे. मस्त पुढची रणनीती आपण ठरवणार आहे. पण मराठ्यांच्या लेकरांचं एकही प्रमाणपत्र जाऊ द्यायचं नाही. 58 लाखाच्या नोंदी घ्यायच्या. नोंदी घेतल्यात त्याचे कुणबी प्रमाणपत्र घ्यायच्यात. हैदराबाद गॅजेटनुसार पूर्ण मराठवाड्यातल्या मराठ्यांना प्रमाणपत्र त्यांच्याकडून आता घ्यायच्यात. या आंदोलनात 19 ऑगस्टच्या सुट्टी द्यायची नाही. सातारा संस्था, कोल्हापूर, पुणे आणि औंध या गॅझेटियरचा GR घेऊन लागू करायचा आहे. बलिदान गेलेल्या कुटुंबाच्या नोकऱ्याचा जे ऊर्जा विभागाचा GR राहिलाय ते सगळे घेऊन त्याची अंमलबजावणी करून पोरांच्या घरी ऑर्डर घ्यायला पाहिजे. एसीबीसी आणि EWS याच्यातले जेवढे विद्यार्थी राहिलेत ना तेवढे विद्यार्थ्यांना माझं आज जोडून आव्हान आहे. प्रत्येक पोरानं ज्यांची निवड झाली त्या प्रत्येक पोरानं आपण आपला अर्ज घेऊन यायचा की निवड झाली पण आमची नियुक्ती दिली नाही. याला जोडून जर तुम्हाला येता येत नसेल, तुम्ही जर पुढे दुसरीकडे ड्युटी करत असताल तर तुमच्या घरच्याला, पालकाला, कोणालाही तुमचा अर्ज घेऊन पाठवून द्या नंतरवालीत की आमच्या पोराची एसीबीसी आणि EWS मधून निवड झाली होती पण सरकारनं नियुक्ती दिली नाही. घेतल्याशिवाय तुमच्या माणसाने माघारी जायचं नाही नियुक्त्या दिल्याशिवाय. याला जोडून प्रश्न एसीबीसीच्या पोरांचं सुद्धा असंच आहे. ज्यांच्या निवडी झाल्या, EWSचं आता सांगितलं, एसीबीसीच्या ज्या पोराच्या निवडी झाल्या त्यांना नियुक्ती दिल्याने त्या पोरांनी सुद्धा अंतरवालीला आपण आपले अर्ज घेऊन यायचे. सगळ्या पोरांनी एक घर राहायला दुसरा शिष्टमंडळ फर्स्ट मंडळ नाही. प्रत्येक पोराने आपण आपला अर्ज घेऊन यायचा आहे की आमची निवड झालेली पण आम्हाला नियुक्ती दिली नाही. खूप गंभीर विषय सांगतोय. तुमच्या भविष्याचा प्रश्न आहे. नसता त्याच्यानंतर तुम्ही जर आले नाही तर माया नावाने बॉम्बलायचं नाही, आमचं काम झालं नाही म्हणून. हे संधीचं सोनं सगळ्या पोरांनी करायचंय. जर तुम्हाला येता येत नसेल, तुम्ही कुठं दुसरीकडे काम जॉब करीत असलात, तुमच्या घरच्यांना पाठवून द्या, पालकाला, भावाला, कोणाला पण की अर्ज घेऊन माझ्या भावाची निवड झाली पण दिलेली नाहीये. नियुक्ती होऊस तर तुमची निवड होऊस तर नियुक्ती होऊस तर तुमच्या माणसाने माघारी जायचं नाहीये. याला जोडून महत्वाचा विषय मराठा समाजासाठी ज्यांनी कुणबी प्रमाणपत्र काढण्यासाठी अर्ज केलेत, मराठा समाजानं समजून घ्या. याच्यानंतर सांगितलं जाणार नाही. आता आज 16 तारखेला सांगतोय, 29 किंवा 28 ऑगस्टला तुम्ही येऊन इथं यायचं. ज्यांची कुणबी नोंद सापडली त्यांनी
त्यांना कुणबी प्रमाणपत्र दिलं नाही. त्यांनी कोणाकडे अर्ज केलाय, कोणत्या तालुक्याचा आहे, तुमचं नाव, कोणचा अधिकारी आहे, कोणत्या भाषेत तुमची नोंद सापडली, अधिकारी देत नाही. त्यांनी तिथं पण अर्ज द्यायचा आणि एक इकडं पण अर्ज घेऊन यायचा की आम्हाला प्रमाणपत्र दिलं नाही. तुमचं प्रमाणपत्र देऊस तर आंतरवालीतून तुम्ही माघारी जायचं नाही. दुसरं, ज्यांचे प्रमाणपत्र निघालेत पण त्यांनी व्हॅलिडिटीला अर्ज केलाय, व्हॅलिडिटी अधिकारी महाराष्ट्रासाठी सांगतोय, मग त्याच्यात विदर्भ पण आला. नंबर 1 ला विदर्भाच्या नोंदी निघाल्यात, नंबर 2 ला पश्चिम महाराष्ट्रात निघाल्या. म्हणून गाफील कुणी राहू नका. आता आमचा नंबर लय लांब आहे. ज्यांनी व्हॅलिडिटीसाठी अर्ज केलाय पण जाणून बुजून अधिकाऱ्यांना व्हॅलिडिटी दिल्या नाहीत, प्रमाणपत्र दिलेलं असून तो कोण अधिकारी आहे, कोणत्या तालुक्यातला आहे, तुमचं नाव काय आहे, तुमची नोंद कशात सापडली, प्रमाणपत्राचे झेरॉक्स त्या अर्जाला जोडा. व्हॅलिडिटीला एक अर्ज त्यांच्याकडे करा आणि एक कागदावर लिहून इकडे अर्ज घेऊन या. तुमची व्हॅलिडिटी होऊस तर तुम्ही माघारी जायचं, आंतरवालीतून अजिबात नाही. ज्या पोरांना ऍडमिशन घेतली कुणबीतून व्हॅलिडिटी टाकले पण देत नाही, जे पोरं शिकत येत त्यांना जर आंतरवालीला अर्ज घेऊन येता येत नसेल तर त्यांनी येऊ नका. तुमच्या भावाला किंवा वडिलांना कुणालाही पाठवा आंतरवाली आणि त्यांनी सांगा की आमचा मुलगा किंवा आमच्या भावानं कुणबीतून ऍडमिशन केलंय पण व्हॅलिडिटी देत नाहीयेत, पण पोराला शिकत आहे म्हणून त्याला येता आलं नाही तर मी आलोय, तसं तुम्ही या आणि तुमचं काम होतं तर एकानं पण माघारी जायचं नाही. याचबरोबर ज्यांनी हैदराबाद गॅजेटनुसार अर्ज केले पण अधिकारी त्यांना कुणबी प्रमाणपत्र देत नाही, त्यांनी सुद्धा एक अर्ज तिथं करायचा आहे तुमच्या स्थानिक मराठवाड्यात प्रत्येक तालुक्यात आणि एक अर्ज कागदावरती लिहून घेऊन यायचा आहे की आम्ही हैदराबाद गॅजेटियरनुसार अर्ज केला होता, या तहसीलदारकडे किंवा तुम्ही कोणाकडे केलाय त्याच्याकडे, ही आमचा तालुका आहे, हा अधिकारी हा देत नाहीये आणि आमची नोंद या भाषेत सापडलेली. हे सगळं यावेळेस घेऊन यायचं, कोणीही मागं राहायचं नाही. याच्याच बरोबर महामंडळाअंतर्गत अण्णासाहेब पाटील विकास महामंडळाअंतर्गत आतापर्यंत 450 कोटी रुपये वर्ग झालेत. पण ज्यांचे व्याज परतावे राहिलेत ना, सरकार म्हणतं व्याज परतावे राहिले नाही. ज्यांचे व्याज परतावे राहिले त्यांनी आपला अर्ज घेऊन, तुमचा तालुका कोणचा आहे, तुम्ही कोणत्या साली महामंडळाकडून कर्ज घेतलंय, किती दिवसापासून तुम्हाला परतावा येत नाहीये आणि तुम्ही कशावरती घेतलंय आणि तुमचं नाव काय अर्जदारात, हे अर्ज लिहून आणा कागदावरती आणि सांगा की आमचा व्याज परतावा दिला नाही. सगळ्यांच्या वतीनं 4-5 जणांनी यायचं नाही, प्रत्येकानं आपण आपला अर्ज घेऊन यायचा. ज्याचं काम होत नाही त्यांनी काम होत तर आंतरवालीतून पुन्हा माघारी जायचं नाही, हे मराठा समाजाने लक्षात घ्या. आता याला जोडू, सारथी अंतर्गत जेवढ्या योजना आहेत याला जोडून पंजाबराव देशमुखांची योजना पण, कोणत्या पोरांना पंजाबराव देशमुखांचे शिष्यवृत्त्या भेटल्या नाहीत त्यांनी त्यांचा अर्ज घेऊन यायचा की आम्हाला भेटलं नाही त्या पोरांनी. जर ते पोरं शिकायला असतील तर त्यांचा भाऊ किंवा वडिलांना पाठवून द्या. आज मी सविस्तर तुम्हाला सगळ्यांना सांगितलंय, याच्यावरती कोणीही विनाकारण व्हायबल व्हायचं नाही. कोणचा अभ्यास काय म्हणतो, कोण काय म्हणतो, ध्यान द्यायचं नाही कोणाकडं. हे सगळं राजकीय स्वार्थापोटी चाललेलं आहे, आपलं गरिबांच्या लेकरासाठी चाललेलं आहे. काहींच सरकार आणि नेते खुश करण्यासाठी आपल्यात राहून चाललंय आणि आपलं फक्त आणि फक्त मराठ्यांच्या समाजाच्या लेकरासाठी चाललंय. म्हणून काहींना आपल्यातल्याला समाजाचं हित नाहीये, त्यांना त्यांचं हित बघायचंय. दोन्ही डगरीवर पाय ठेवून त्यांचे डाव सुरू आहे, इवळायचंय फक्त. त्यांना आयुष्यात काहीही करता आलेलं नाही, हे मराठा समाजाने समजून घ्या. म्हणून सारथीच्या कोणत्या योजना बंद केल्यात त्याचा सुद्धा डिटेल अर्ज आंतरवालीत घेऊन या. त्या योजना सुरू होऊस तर ज्याने अर्ज दिलाय त्याने आंतरवालीतून पुन्हा माघारी जायचं नाही. नसता आम्हाला द्यायचा अर्ज झोपला घरी जाऊन, आमच्या रात्र वेळेवर गर्दीमुळे ध्यानात तिथं तुम्हाला सेपरेट एका जागेवर जागा दिली जाणार आहे अर्जदारांसाठी. फक्त मंत्री आले शिष्टमंडळ की तुम्ही यायचं, अभ्यासकांना सुद्धा एक जागा दिली जाणार आहे, त्यांनी सुद्धा त्याच जागेवर करायचं. मंत्री आलं की यायचं, मंत्री गेलं की तिकडे जायचं. मीडियात बोंबलायचं नाही, इथं ती शाळा जमत नाही. ती तुमची शाळा तिकडे असते तुमच्यात बैठका लागल्या सरकारच्या टेबलावर उड्या शांतपणा कर,
बैठक हिसकटून दी. सरकारला काही कळा ना, मराठ्याला काही कळा ना काय मिळालं. तशा बैठका आम्ही खूप बघितल्या. बैठक हिसकटून लावायला काय येते आणि काही पोट तिडकीनं सांगायला येते सरकारला. मग ते तुम्ही उड्या हाणणार आणि समाजाचं वाटलं करणार. इथं ती शानपणा जमणार नाही. नसतांतरवाडीत पाय ठेवायचा नाही. इथं समाज हितासाठी यायचं, समाजाच्या कल्याणासाठी यायचं, बोंबल्यासाठी यायचं नाही. लगेच गेला बोंबलात मीडियापाशी ज्ञान पाजळीलं, त्यासाठी इथंच हे करायचं. म्हणून जे जे पोर अर्ज घेऊन येणार आहेत त्यासाठी एक सेपरेट जागा दिली जाणार आहे. निवांत बसायची तिथं. मंत्री आले की आम्ही बोलून घेतो. अभ्यासक आले एका जागेवरती वेळ जागा दिली जाणार आहे. मंत्री आले की यायचं. विषय चालला होता आपला सारथीचा. सारथीच्या ज्या योजना बंद पडल्या त्या सगळ्या योजना पुन्हा सुरू करून घ्यायच्या. म्हणून कोणत्या कोणत्या बंद केल्यात, ओबीसींना काय सुरू आहे, मराठ्यांना काय सुरू नाही, ते सगळं सुरू करून घ्यायचं सारथीच्या मार्फतचं. पंजाबराव देशमुखांपासून सगळं ही झाला आपला क्लिअर विषय. सरकारनं 30 मेच्या आंदोलनात आपण उन्हात जे आंदोलन केलं त्यावेळेस ओबीसीचा JR काढला. बघा किती फसवायचं असतं एखाद्या. 3 महिने झाले त्या JRची अंमलबजावणी नाहीये. पोरांनी ऍडमिशन घेतले, पूर्ण फीस दिली. काय पागल समजता का आम्हाला तुम्ही, शिंदे आणि फडणवीस? समाजाने तुम्हाला गोड बोललं, डोक्यावर घेतलं म्हणून तुम्ही समाजाच्या डोक्यावर मुतणार का? ही कोणती शाळा आहे? मी समाज मरू देणार नाही. तुम्हाला राजकारणातून संपूर्ण समाज मरू दिला जाणार नाही. फीस पूर्ण घेतल्या. याच वेळेस सांगितलं होतं आम्ही, फीस शाळावाले सगळे मागायले. तुम्ही हसन मुश्रीफ साहेबांच्या मंत्रालयाचं पत्र काढा, दादा भुसे साहेबांच्या मंत्रालयाचं पत्र काढा, चंद्रकांत दादा पाटलांच्या काढा, तुम्ही कृषी मधलं काढा, सगळे पत्र काढावं लागतील. तुम्हाला ओबीसी मंत्रालयाचं पत्र काढावं लागत. तेव्हा हे अधिकारी करतात. तुम्ही राज्याअंतर्गत ऍडमिशन, देशांतर्गत ऍडमिशन घेतलेल्या पोरांना सुद्धा महाराष्ट्रातल्या पोरांनी तिकडे ऍडमिशन घेतल्यामुळे सवलती लागू होणार आहेत असं सांगितलं. केल्या लागू सवलती? तुम्ही सवलत लागू म्हणा आम्ही लय दिलं. अरे ज्यावेळेस तुम्ही दिलं, आम्ही दिलात म्हणलो. फडणवीस साहेबांनी काय शब्दांत दुखवलं नाही वर्षात, एकही शब्दांत दुखवलं नाही एकही. कारण आम्हाला वाटलं आता आमच्या समाजाचं कल्याण करावं. काहीच करणार तुम्ही पुढं. तुमच्या स्वतःच्या मंत्रालयाचा काढला नाही तुम्ही. प्रताप सरनाईक साहेबांनी त्यांच्या बलिदान गेलेल्या कुटुंबासाठी JR काढला. उदय सामंत साहेबांनी त्यांच्या मंत्रालयाचा काढला, MIDCचा. महावितरण मध्ये सुद्धा पोरांना शैक्षणिक पात्रतेनुसार बलिदान गेलेल्या कुटुंबाला नोकऱ्या द्यायचं काढला तुम्ही. काढला JR. इथंच भावना कळते तुमची मराठ्यांविषयी किती पोटदुखी आहे. नसता आम्हाला बोलायची गरजच नव्हती. आम्हाला ह्या गोष्टी काही करायचीच गरज नाही. बलिदान गेलेल्या कुटुंबाचे काहींचे पैसे तसे आहेत, काहींच्या नोकऱ्या आहेत. का बरं तुमचे अधिकारी सांगितलं नाही कलेक्टर ऑफिस मधून त्यांना की बाबा रे तुम्ही MIDCत महावितरण मध्ये नोकऱ्याला अर्ज करा, तुम्ही ST महामंडळात अर्ज करा, आम्हाला सरकारच्या ऑर्डर आहेत की ताबडतोब यांना नोकरीवरती घ्या. केलं तुम्ही मला आंदोलन सुरू झालं की 6 महिन्यानं सांगितलेले महाराष्ट्रातल्या सगळ्या केसेस मागे घेतल्या तुम्ही. अरे किती जीव घेणार आहे का गरीब समाजाचा? खोटे नाटे गुन्हे दाखल केले पोरांवरती. तू कशामुळे केले? आमच्याच महिलांवरती, आमच्यावरती क्रूर हल्ला केला. पुन्हा त्या भानगडी नाही करायच्या. आता पुन्हा भानगडी नाही करायच्या. वेळे प्रसंगी डाव फिरू शकतो. आंदोलन